बँकेचा मेसेज आला पण. बरोबर. तुमच्या अकाउंटचे सगळे अपडेट्स तुम्हाला मोबाईलवर SMS द्वारे येतच राहणार. थँक्यू मॅडम. चला येते. मनाली मॅडम थँक्यू. थँक्यू. या बाईमध्ये एक स्पार्क आहे. मनाली, आपण अगदी योग्य ग्राहकाला कर्ज दिलेलं आहे. त्या नक्की यशस्वी होणार. अजून कशी नाही आली राधिका? आणि घरी येऊन तिने काही इश्यू केला तर? नाही, माझ्याशी भांडायला लागली तर मी सरळ सांगे ना की तू नीट ऐकलं नाहीस, त्याला मी काय करू? समिधा. राधिका काय झालं? आय मीन सगळं ठीक आहे ना? होता सगळं ठीक आहे. तू काऊन टेन्शन घेऊन राहिली? समिधा, अगं अथर्वच्या टीचरनी माझं अभिनंदन केलं. अभिनंदन का? अगं मला चांगलं इंग्रजी बोलता आलं ना म्हणून. खूप खूप थँक्यू. तू मला सांगितलंस ना तसंच बोलले मी. सगळं पाठ करून बोलले. समिधा, तुझ्यामुळे माया इंग्रजी बोलण्यात एवढा मोठा प्रोग्रेस झाला. टीचर मला म्हणाले इतक्या कमी दिवसात तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात. खूप कौतुक केलं त्यांनी माझं. कौतुक? तू काऊन चकित होऊन राहिली? तू मला चांगलंच शिकवलं ना. हा म्हणजे काऊन माझं वाईट करशील? काऊन मला चुकीचं शिकवशील? तू काय शन्याच्या जवळची आहेस का? तुला सांगते समिधा, शन्याचं तोंड तर पाहण्यासारखं झालं होतं. मला मूर्ख समजून राहिली ती भैताड. अगं पण समिधा, मला इंग्रजी बोलता येत नसलं तरी बोललेलं समजतं. अगं मी पण BA पर्यंत शिकली आहे. ते समजूनच नाही राहिलं त्या भैताडला. पण तू इतकं चांगलं इंग्रजी बोलतेस. तुला जसं जमतं तसं तू मला चांगल्या पद्धतीने शिकवलं म्हणून तर मला बोलता आलं ना. नाही समिधा, आता मला हे समजून राहिलं का मी आणि अथर्व इथे राहतो ते तुला फारसं आवडत नाही. पण त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तू मला इंग्रजी बोलायला शिकवलंस. माझी गुरु झालीस. ज्ञान देणं एक दुसरं पुण्याचं काम नाही. आणि केवळ शाळेत माझा अपमान होऊ नये म्हणून तू मला इंग्रजी शिकवलंस. खरंच तुझे आभार मानले पाहिजे. समिधा, मी तुझ्यासाठी आता फार नाही काही करू शकत, पण आज तुझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी करते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.